आणि यवतमाळ विधान परिषदेमध्ये शिवसेनेचं टेन्शन मिटलंय। शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी हे विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून गेलेत। भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी माघार घेतली। राष्ट्रवादीचे बंडखोर साजिद बेग यांनीही माघार घेतली। आदरणीय इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांनी आज मला दुपारी 11:30 वाजता सकाळी 11:30 वाजता फोन करून सांगितला साजिद भाई तुम्ही जा आणि उमेदवारी अर्ज मागे घेऊन घ्या। त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडून राजूदास सर आले आणि मग मी स्वतः आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब कामारकर साहेब इथं कलेक्टर ऑफिसला आलो आणि आमची उमेदवारी महायुतीच्या उमेदवाराचा विजय सुकर व्हावा या दृष्टिकोनातून उमेदवारी मागे घेतली। या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी संदेश कानू। संदेश, काय काय झालं आज यवतमाळमध्ये हा सगळा ड्रामा होत असताना? निश्चितच यवतमाळच्या राजकारणामध्ये नाट्यमय घडामोडी आज पाहायला मिळाल्या। आज विधान परिषदेच्या माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि सकाळपासून जे नितीन भुतडा होते भाजपाचे समन्वयक ते नॉट रिचेबल झाले होते, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या गटामध्ये धाकधुकी वाढली होती आणि त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन आपला जो उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतलाय। पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच मी अर्ज भरला होता आणि त्यांच्या आदेशानुसारच मी अर्ज मागे घेतोय असं नितीन भुतडा यांनी स्पष्ट केलं असलं तरी दुसरीकडे साजिद बेग जे आहे राष्ट्रवादीचे त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि काँग्रेसचे एक कार्यकर्ता सय्यद फारुक त्यांनी सुद्धा आपला जो उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतलाय। त्यामुळे या तिघांच्या माघार घेतल्यानंतर आघाडीचे जे उमेदवार होते साहेबराव कांबळे त्यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे चारही जे उमेदवार बाद झाल्यामुळे सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांचा विजय बिनविरोध झाल्याचं कळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।